तर असं वाटलं, मला सुचवलं पण ब्रदरनी की फॅमिलीबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल काही विचार जर असतील ते शेअर केलं तर बरं राहील. तर हा नेहमी चांगला विषय आहे आणि त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष देणं आवश्यक आहे. जर फॅमिली स्ट्रॉंग नाही प्रभूमध्ये तर मंडळी पण स्ट्रॉंग नाही प्रभूमध्ये. कारण मंडळामध्ये फॅमिलीच येतात की नाही वेगवेगळे, सर्व आपण मिळून मंडळी होते. म्हणून फॅमिलीवर पवित्र शास्त्रामध्ये फार जोर दिलेला आहे वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ही जी विवाह संस्था आहे ही देवाने स्थापन केलेली सर्वात पहिली संस्था ती आहे आणि देव तिचा स्थापक आहे. देवाने एका पुरुषाला आणि स्त्रीला एकत्र आणलं आणि त्यांना आशीर्वाद दिला. पूर्ण तुम्ही जुना करार वाचत असताना हे एक लक्षात ठेवा की देव नेहमी व्यक्तीला त्याच्या फॅमिलीमध्ये पाहतो. तर ते कसं, तुम्ही पहा, पुष्कळशा वेळेला देव एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करत असताना तो कोणाचा मुलगा होता आणि त्याचा बाप कोणत्या मुलाचा, त्याचा बाप कोण होता, असे 2-3 जनरेशन मागे जाऊन देव त्यांना सांगतो. वाय इज इट डुईंग दॅट? तो का तसं करतो? कारण देवाच्या दृष्टीने फॅमिली महत्वाची आहे. तो नेहमी व्यक्तीला फॅमिलीमध्ये पाहतो. त्याचं एक चांगलं उदाहरण इथं आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय, आपल्या परिचयाचं शास्त्र भागाचं 6वा अध्याय आणि 4 ते 9 वचनापर्यंत तुम्ही पहा, मी वाचतो त्याला. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव हा अनन्य म्हणजे एक देव आहे. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसव. त्या ठिकाणी फॅमिली पिक्चर आहे पहा. त्या मुलाबाळांच्या मनावर तू ठसव आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. तू आपल्या हाताला चित्रादाखल बांध, त्या तू आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या फाटकावर त्या लिही. या सर्वांमध्ये देवचं फोकस कशावर आहे? फॅमिलीवर आहे आणि त्याच्या वचनावर आहे. देवाची इच्छा आहे की हा जो विश्वास आहे, ह्या ज्या देवाच्या आज्ञा आहेत पहा, ह्या पालकांपासून त्यांच्या मुलांमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि व्हायला पाहिजे. त्या केव्हा होतील? या अशा रीतीने त्याच्यावर जोर देऊन शिक्षण इंटेन्शनली म्हणजे जाणीवपूर्वक रीतीने जेव्हा आपण त्या आपल्या लेकरांना शिकवू तेव्हा ते होईल. पण त्या शिकवायच्या आधी इथं एक सांगितलेलं आहे, सर्वप्रथम त्या गोष्टी जो शिकवणारा आहे त्याच्या हृदयामध्ये त्या ठसलेल्या पाहिजे. तुम्ही वाचून 6 गोष्टी, मी ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तू तुझ्या हृदयात बिंबव, म्हणजे स्वतःच्या, आणि मग त्या तू आपल्या मुलाबाळांना शिकव. त्याच्याशिवाय नाही ते शिकणार. असं जर तुम्ही तोंडाने सांगितलं आणि तुमचं वागणं वेगळंच असलं, त्या तुमच्या मनात खरोखर ठसलेल्या आहेत असं तुमच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, घरामध्ये जर ते दिसत नसेल तर त्याचा क्रियानं परिणाम होणार आहे. इथं हा प्रॉब्लेम आहे. म्हणून याच्याकडे आपण लक्ष देणं महत्वाचं आहे की देवाच्या आज्ञा ह्या इतक्या महत्वाच्या आहेत की देवाने सांगितलं की तू उठता, बसता, निसता, फिरता, म्हणजे सर्व ठिकाणी अशी एकही जागा नाही की ज्या ठिकाणी वचन असू नये. देव हे सांगत आहे की यावर तू इतका जोर दे की जेव्हा जेव्हा तुला प्रसंग मिळेल, अथवा संधी मिळेल, त्यावेळेला तू त्या आपल्या लेकरांना शिकव. आज आपण नेहमी या कम्प्युटरच्या युगामध्ये डाटा ट्रान्सफर म्हणतो की नाही, डाटा ट्रान्सफर. तर हा स्पिरिच्युअल डाटा ट्रान्सफर हा पालकापासून लेकरांमध्ये या अशा रीतीने येतो. याला इलेक्ट्रॉनिक चिप नाही. हे आपल्याला प्रॅक्टिकल स्वतः करावं लागेल आणि आपल्या लेकरांमध्ये ते येण्यासाठी
आपण ते शिकस्त केली पाहिजे. कशा रीतीने आपण ती शिकस्त करू शकतो? फॅमिलीमध्ये आपण काही गोष्टी पाहू. तुम्ही तुमच्या कॉमेंट्स करा आज, आणि अशा रीतीने ह्या लेकरांपत हे वचन कशा रीतीने जाईल याकडं कटाक्षाने जाणीवपूर्वक जर आपण लक्ष दिलं नाही तर ते होणार नाही. मग काय होईल? एक जनरेशन गॅप तयार होईल की ह्या वाढणाऱ्या पिढीला त्यांचा विश्वास जो आहे त्याच्याबद्दल माहिती असणार किंवा त्रोटक माहिती असणार, अर्धवट माहिती असणार, त्याचा काही फायदा नाही. म्हणून देवाने ही आज्ञा इस्रायल लोकांना देऊन ठेवलेली आहे. आणि संपूर्ण शास्त्रामध्ये, इतिहासामध्ये, इतिहासाचं पुस्तक राजे या पुस्तकामध्ये ज्या सर्व लोकांचा उल्लेख केलेला आहे पुष्कळशा, त्यांच्या आईचा उल्लेख आहे, बापाचा उल्लेख आहे. इतकंच केवळ नाही तर त्याचा व्यवसाय काय होता. मी सहज पाहत असताना इथे एक वचन दिसलं होतं. शल्मोन राजाने सोर येथून, हे लहानसं गाव होतं, सोर येथून हिगमास नावाचा मनुष्याला बोलवून आणले. शल्मोन राजाने सोर येथून हिरामास, हिगने ते हिरामास असेल, बोलावून आणले. तो नफ्ताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता. पुन्हा त्याच्या आईचा उल्लेख आहे बघा. विधवेचा पुत्र होता. त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळ्याचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य ही त्याच्याकडे भरपूर होते. अशा रीतीने देव नेहमी व्यक्तींना, लोकांना असं सेपरेट एंटिटी म्हणून पाहत नाही. तो त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये पाहतो. त्याचा बाप कोण, त्याची आई कोण, त्याचा आजोबा, पणजोबा हे पण आहेत. तुम्ही वाचताना जर लक्ष ठेवलं तुम्हाला अनेक ठिकाणी हे दिसून येईल. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे त्याचा जर तुम्ही शुभवर्तमानामध्ये, गॉस्पल्समध्ये त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर प्रभू येशूच्या मागं लोकांचा जमाव नेहमीच असायचा. परंतु फक्त त्या जमावामध्येच तो असायचा असं नाही. पुष्कळ लोकांच्या घरी देखील तो गेला. उदाहरणार्थ कोणाला सांगता येईल तुम्हाला? फॅमिलीज म्हणा किंवा व्यक्ती, त्यांच्या घरी तो जात असेल. जक्कईच्या घरी गेला. जक्कईच्या घरी गेला, ते थोडक्यात पाहणार आहोत आपण. आणखी त्यांच्या घरी गेला तो. बरं, यायरीची कन्या त्यांनी तिथं गेला. आणखी त्याची एक बेस्ट फॅमिली फ्रेंड होते ना, 3 जण. पेत्राच्या घरी गेलो. पेत्र, त्यांच्या घरी लाजार, मार्था, मरिया यांच्या घरी तो नेहमी जात असे. इतकंच केवळ नाही, परंतु जे लोक त्याचा विरोध करत होतात त्याचीच उदाहरणं आहेत. एका पुरुषाने त्याला त्याच्या घरी भोजनासाठी बोलवलं आणि येशूने त्याला सांगितलं की तू मला बोलावलंच. एका बाईने त्याच्या चरणाला व्यंग केला आणि त्याने मनामध्येच आक्षेप घेतला. पण त्याने सांगितलं की मी तुझ्या दारी आलोच, तो मला पाणी पण दिलं नाही. त्यांच्याही घरी तो गेला. घरामध्ये जाण्यासाठी तो नेहमी उत्सुक असायचा. मी मार्क शुभवर्तमानामध्ये एकदा वाचत असताना घरी 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 हा शब्द मी त्याच्या खाली अंडरलाईन की कितीतरी वेळेला तो शब्द आलेला आहे. लोक म्हणजे त्याच्या मित्र असो की शत्रू असो त्यांच्या घरी तो गेला आणि तिथं त्याने चमत्कार केले, रोग बरे केले आणि शिक्षण दिलं विशेष रीतीने. आणि त्याच्यामुळं आपल्याला देव कसा आहे, तो कशाची अपेक्षा करतो आणि मनुष्याची खरी गरज काय आहे, ह्या ज्या बाबी आहेत त्या अधिक स्पष्ट रीतीने त्या प्रसंगामधून आपल्याला दिसून येतात.